ठेकेदार या ठिकाणी जमिनी विकत घेत आहेत, तर काही गरीब आदिवासींची फसवणूक करून महसूल विभागाशी संगनमत करून जमिनी लाटत आहेत। असे देखील अनेक प्रकार घडताना दिसत आहे। तर मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील चिल्हार सांबरेपाडा येथे असाच एक फसवणुकीचा प्रकार घडला असल्याचं समोर आलंय। याबाबत आमच्याकडे आलेल्या चिल्हार सांबरेपाडा प्रकरणाविषयी तपासलेल्या कागदपत्र व पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेली फिर्याद याच्यावरून असे लक्षात आले की चिल्हार सांबरेपाडा येथील मधुकर वाजिया सांबरे यांची वडिलोपार्जित जमीन वैशाली सावंत, आरिफ अब्दुल सत्तार, मोहन ठाकरे, मंजिरी ठाकरे यांनी कशी खरेदी केली व ती मुंबई येथील किशोर जयंतीलाल शहा, जयूर किशोर शहा यांना कशा प्रकारे विक्री झाली याबाबत दोन्हींच्या परस्पर एकमेकांविरुद्ध तक्रारी असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आदिवासींची वडिलोपार्जित जमीन खरेदी कशी केली याच्या अनेक नोंदी, फेरफार, सरकारी भरणा सापडत नसून फक्त सध्याचे खरेदी खत सापडत आहे। त्यामुळे या जमिनीत फार मोठा भ्रष्टाचार होऊन अफरातफर झाल्याचं उघडकीस येत आहे। मनोर पोलिसांनी मधुकर वाजिया सांबरे यांच्या फिर्यादीनुसार चिल्हार गावाच्या गट नंबर 38, 39, 40 या वडिलोपार्जित मालकीच्या आदिवासींच्या भातशेती व जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून घेण्याचा डाव जयूर किशोर शहा, चंद्रकांत खंडू गोरेकर, उपेंद्र रणजित परदेशी, अमोल विजय सामंत, गुलाम मंसूर पठाण, आरिफ अब्दुल सत्तार यांनी संगनमताने गैरव्यवहार केला असून त्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील व्यक्तींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 प्रमाणे नोटीस दिली असून संबंधित व्यक्तींनी स्वतः किंवा आपल्या हस्तकांकरवी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असे कोणतेही कृत्य करू नये। त्यामुळे या जमिनीत फार मोठा भ्रष्टाचार होऊन अफरातफर झाल्याचं उघडकीस आलं आहे। मनोर पोलिसांनी मधुकर वाजिया सांबरे यांच्या फिर्यादीनुसार चिल्हार गावाच्या गट नंबर 38, 39, 40 या वडिलोपार्जित मालकीच्या आदिवासींच्या भातशेती व जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून घेण्याचा डाव जयूर किशोर शहा, चंद्रकांत खंडू गोरेकर, उपेंद्र रणजित परदेशी, अमोल विजय सामंत, गुलाम मंसूर पठाण, आरिफ अब्दुल सत्तार यांनी संगनमताने गैरव्यवहार केला असून त्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील व्यक्तींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 प्रमाणे नोटीस दिली असून संबंधित व्यक्तींनी स्वतः किंवा आपल्या हस्तकांकरवी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असे कोणतेही कृत्य करू नये की ज्यामुळे दखलपात्र गुन्हा होईल। तसेच कलम 168 प्रमाणे दिलेल्या नोटिसाचा भंग केला तर भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे कारवाई करण्यात येईल। या संदर्भात पोलिसांनी जयूर शहा, चंद्रकांत गोरेकर, उपेंद्र परदेशी, अमोल सामंत, गुलाम पठाण, आरिफ अब्दुल सत्तार यांना नोटीस बजावली आहे। तसेच या जमिनीच्या व्यवहाराबाबत अशी परिस्थिती लक्षात आली आहे की सदर जमीन खरेदी करताना 19,59,375 एकर प्रमाणे खरेदी करून ती जमीन 1,56,75,000 रुपयात खरेदी करण्यात येऊन त्याप्रमाणे सरकारी भरणा भरण्यात आला आहे। परंतु मधुकर सांबरे व या जमिनीत व्यवहार करणाऱ्या दलालांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्या जागेचा सौदा प्रति एकर 55 लाख रुपये प्रमाणे झाला असून 17 एकर जमिनीची एकूण किंमत 4,40,40 लाख रुपयात खरा सौदा व व्यवहार झाला आहे। मात्र या प्रकरणी 2,83,25,000 रुपयांचा व्यवहार सरकारपासून लपविला असून स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली आहे। त्याची देखील चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी मधुकर सांबरे यांनी केली आहे। माझं नाव मधुकर वाजिया सांबरे, मी चिल्हार सांबरेपाडा राहत असून इथे जमिनीच्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर विक्री झालेली आहे। गाव नकाशामध्ये तफावत आहे। तसाच
जे इथे बिगर आदिवासी येतात त्या आदिवासीच्या जमिनी, गावठण जमीन, मसनभूमी जमिनी व्यवस्था नष्ट केलेली आहे. त्याच्यावर कुठलाही शासकीय कर्मचारी, वन विभाग असं, महसूल खातं असं, पोलीस खातं असं, भूमी अभिलेख खातं किंवा शासन असं कुठल्याही जागाला झालेली नाही. याच्यावर कारवाई करावी हेच माझ्या भूमीची आदिवासी मध्यातून या न्यूजला माझी बातमी आहे. हे मी सांगतो. याबाबत सौद्यामध्ये बसलेल्या दलालांची मुलाखत घेतली असता ही बाब लक्षात आली आहे. तर अशा प्रकारे जास्त किमतीत सौदा व व्यवहार करून कमी किमतीत सौदा दाखविला जातो व सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडवली जाते. याबाबत आयकर विभाग, महसूल विभाग, आर्थिक अन्वेषण विभाग यांनी संबंधित व्यक्तींचे अकाउंट, बँक बॅलन्स, व्यवहार तपासून कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी न्यूज पोलीस रिपोर्टर तर्फे करण्यात येत आहे. न्यूज पोलीस रिपोर्टरच्या हाती अनेक कागदपत्रे आले असून त्याची सर्व माहिती संबंधित विभागाकडे पाठवून तक्रार केली जाणार आहे व भविष्यात कोणीही सरकारची फसवणूक करू नये, स्टॅम्प ड्युटी बुडवू नये याची दखल न्यूज पोलीस रिपोर्टर घेणार असून पालघर जिल्ह्यात अशा प्रकारे अनेक व्यवहार हे कमी किमतीत दाखवून मोठ्या रकमेचा अपहार करण्यात येत आहे. याबाबत देखील न्यूज पोलीस रिपोर्टर सखोल बातमी जनतेपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.